पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 226। ध्यायीन तुझे रूप, गायीन तुझे नाम, आन न करी काम जिव्हा मुखे। पाहीन तुझे पाय, ठेवीन मी डोई, पृथक ते काही न करी आन। तुझेच गुणवाद ऐकेन काणी, अनेकांची वाणी पुरे आता। करणे सेवा करे, चालेन मी पायी, आणिक न वजे ठाई तुझ वीण। तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी, आणिक ते काही देऊ कवणा। 5 चरणाचा अभंग आहे आणि अत्यंत निष्ठेनं संकल्प केलेला आहे की जे जे काही परमार्थ योग्य शरीराची ठिकाणे आहेत ती सगळी भगवंता तुलाच समर्पित करेन, अशा तऱ्हेचा संकल्प किंवा निर्धार मनामध्ये आहे। त्यामुळं सांगितलं की ध्यायीन तुझे रूप, मला ध्यान करायचं झालं तर ध्यानात काय आहे की तुझंच रूप मी घेणार आहे। तेच रूप माझ्या अंतःकरणाच्या ध्यानाच्या ठिकाणी असावं। राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट। आता जे काही डोळा आणि मन हे लंपट झालेले आहेत इतर ठिकाणी, त्यांना थांबवेन आणि तुझंच ध्यान माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी टिकवेन। असं करण्याचा अट्टास मी करेन, म्हणजेच अभ्यास करेन। शिवाय काय, गायीन तुझे नाम, म्हणजे ध्यानाच्या ठिकाणी रूप आहे आणि गायन करायचं झालं, नामस्मरणाला झालं तर तुझंच नाम। तुझ्या नामाशिवाय गायनात दुसरं काही नाही। आन न करी काम जिव्हा मुखे, मग त्यामुळं कोणतंच नाही ध्यानाशिवाय नामाशिवाय दुसरं काही काम नाही। कुठं कुठं जिभेला आणि मुखाला। जीभ काय आहे तर नामस्मरणाचा उच्चार करणारी, आणि जे काही आहे ते जिभाचंच ठिकाण कुठे तर मुख आहे, म्हणजे मुखाद्वारे जिभेच्या आधारानं मनुष्य काय करतो तर बोलत असतो। म्हणजे वैखरी वाणी ही कुठं आहे तर त्याच्या ठिकाणी जिभेच्या ठिकाणी। जीभ ही उच्चारासाठी वाणी, म्हणून मग तिथं जिभेच्या ठिकाणी हा उच्चार केला जाईल। आन न करी काम जिव्हा मुखे, माझ्या जिभेला माझ्या मुखाला आता दुसरं काही नाही, केवळ भगवंता तुझं नाम घेणं, तुझं रूप, तुझ्या रूपाचं ध्यान करणं हेच माझ्या चित्ती आहे। असा आता काय झाला, निर्धार झाला। जर एकदा पक्का निर्धार झाला तर मनुष्याच्या ठिकाणी काय होतं, इतर गोष्टी बाजूला करण्याकरता त्याला अट्टास पडत नाहीत। कारण आपलं प्रिय स्थान काय, आराध्य दैवत काय आहे, कशाबद्दल आपल्या मनामध्ये अंतःकरणात विचार आहेत, हे जेव्हा पक्कं होतं तेव्हा इतर गोष्टी त्याला गौण ठरतात, शून्यरूप होतात। त्यामुळं त्याचं जे काही नियम ठरला आहे, जे त्याच्या ठिकाणी ध्यानाचं नामाचा जो आता विचार पक्का झाला आहे, ते काम त्याचं पक्कं होतं। मनुष्याचा नियम कधी टिकतो तर जेव्हा त्याला ज्याचा नियम केला आहे त्यावरच प्रेम राहिलं तर। इतर गोष्टी बघत बघत करेन म्हणलं तर कुठं ना कुठं तरी अडथळा येतोच। तो अडथळा येऊ नये म्हणून जर काही असेल तर जे नियम करायचा आहे तो नियम आणि त्या नियमाबद्दलचं आपल्या मनात असलेलं प्रेम हे पक्कं व्हावं लागतं। असं झालं की मग सहजच आपण घेतलेलं काम, आपण मनात धरलेला संकल्प पूर्ण होतो। पाहीन तुझे पाय,
ठेवीन मी डोई. आता दुसरी क्रिया सांगितली. पहिली कुठं झाली? मनाच्या ठिकाणी झाली, जिभेच्या ठिकाणी झाली, मुखाच्या ठिकाणी झाली. आता काय आहे की जे जे काही भगवंताचे चरण आहेत ते चरण पाहायचे आणि चरणाच्या ठिकाणीच डोई ठेवायची, डोकं ठेवायचं. हे जर काही असेल तर निर्णय झाला. कारण बाकीच्या गोष्टी जशा आहेत तसं दर्शनही महत्त्वाचं असतं. ध्यान, नाम याबरोबर दर्शन महत्त्वाचं आहे. दर्शन कुठं असतं? तर दर्शन चरणावर असतं. परमात्म्याचे म्हणजे भगवंताचे चरण आणि त्यावर मस्तक ठेवायचं आहे. मस्तक काय आहे? तर आपलं जे कपाळाचं ठिकाण आहे तिथं अग्निस्थान आहे. अग्निस्थान हे काय करतात? आपल्या शरीराच्या ठिकाणी कशाचं तरी काय आहे की अडचण आली की ताप निर्माण होतो. पण भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं की शीतलता येते. म्हणून गंध लावणं, महिलांनी कुंकू लावणं हे कशासाठी? तर तिथं अग्निस्थान आहे. अग्निस्थानाची शीतलता होण्याकरता त्या गोष्टीत. आणि त्या शीतलतेनं म्हणजे पुरुषानं लावलेलं चंदन शीतल असतं आणि अग्निस्थानाला ते शांत करू शकतं. आता त्या गोष्टी झाल्याच. अजून एक काय आहे? तर मस्तक चरणावर टेकवलं की मस्तकाच्या ठिकाणी शांतता निर्माण होईल. कारण भगवंताचे चरण हे शीतल आहेत. भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी शीतलता आहे. कारण भगवंत हेच रूप मुळात शीतल आहे. भगवंताच्या रूपाकडं पाहिलं की आपलंसुद्धा अंतःकरण स्थिर होतं, शीतल होतं. याचं कारण आहे की जे स्वरूप आहे, जसं आपण चंद्राकडं पाहिलं की आपली दृष्टी निवते. चंद्र कसा आहे? शीतल आहे. तो दृष्टीलाही निववतो. त्यामुळं दृष्टी निवली की आपल्याला बरं वाटतं. मग चंद्रच काय? चंद्राचं चांदणंसुद्धा आपल्याला काय आहे की आल्हाददायक वाटतं, म्हणजे सुख देणारं वाटत असतं. आता हे अनुभव आहे. म्हणून मग निर्णय काय झाला की तुझे चरण कुठे आहेत हे पाहीन आणि ठेवीन मी डोई. माझं मस्तक त्या चरणावर ठेवीन की जेणेकरून मला तुझ्या दर्शनाचा लाभ होईल. आता हे निर्णय झालेत. पहिला निर्णय कोणता आहे? ध्यान करणार. दुसरा कुठला आहे? तुझंच नाम घेणार. म्हणजे जिभेला आणि मुखाला दुसरं काही काम ठेवणार नाही. आता ठेवलं की जे मस्तक आहे ते तुझ्या चरणावर ठेवीन. त्यामुळं माझ्या ठिकाणी तुझ्या पुढं नम्र होण्याची, नम्रता धारण करण्याची एक क्रिया झाली. पृथक ते काही न करी आन. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. काही करणं काय? मनुष्याला काय आहे तसं पाहायला गेलं तर आपण ज्याला दर्शन म्हणतो ते दर्शन वेगळं आणि दुसरे जे आहेत ते नमस्कार वेगळे. नमस्कारात मनुष्य हात जोडतो किंवा फक्त हात वर करतो किंवा मान वाकवतो, हा झाला नमस्कार. पण दर्शन काय आहे? माथा चरणावर ठेवायचा आहे, हाही आहे. आणि प्रणिपात म्हणजे साष्टांग दंडवत घालणं. साष्टांग दंडवतात मस्तक तर चरणावर टेकवलंच, पण दोन्ही खांदे म्हणजे दोन्ही हात चरणाच्या जवळ स्पर्शाला नेले. छाती टेकवली, पोट टेकवलं, मांडी टेकवल्या दोन्ही, गुडघे टेकवले आणि खालचे चरण, अंगठ्याजवळचे चरण टेकवले. हे 8 अंग आहेत. 8 अंग काय होतं? तर प्रणिपात म्हणजेच दंडवत किंवा साष्टांग दंडवत हे त्यातले. ह्याच्याशिवाय मला आता काही करायचं नाही. कारण काय आहे की नम्रता होणं इतर वेगळे. आपण काय व्यावहारिक आहेत. कोणाकडं जायचं असलं ना आपलं जर काम करून घ्यायचं असलं तर त्याच्या पाया पडतो. तुम्ही आमचं काम करा, तुमच्या पाया पडतो. आता हिचं सांगितलं की मला दुसरं काही नाही, मला कोणाकडंच जायचं नाही आणि कोणाच्या पाया पडायचं नाही. कारण मला अवांतर गोष्टी नकोतच. मला फक्त देवा तूच पाहिजे. पृथक म्हणजे वेगळे. वेगळं असं मी काही न करी आन म्हणजे आता वेगळं. पृथक आणि वेगळं हे जवळजवळ काय आहे? एकार्थीच सांगितलं. आता पृथक याचा अर्थ वेगळं, आण म्हणजे फार तर दुसरं. हे काहीच मला करायचं नाही. एक मी निर्णय घेतला आहे
आणि तो माझ्या उद्धाराला, माझ्या भल्यासाठीच योग्य आहे. तुझेची गुणवाद ऐकेन कानी. आता पुढचंही दाखवलं. म्हणजे एक एक जे काही शरीराला दिलेले अवयव आहेत, हे अवयव कशा करतायत? तर भगवंता तुझं नाम घेण्याकरताच. मग त्याच्यामुळं जे जे काही असेल, जसं तुकोबाराय म्हणतात की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्यांनी जसं शरीराच्या अवयवाला भगवंताकडंच लावलं, तसं इथंही सांगितलं, तुझे गुणवाद ऐकेन कानी. जे तुझं नामस्मरण, तुझं चरित्र, तुझा महिमा, हे जे काही असेल, ते जे कोणी सांगत असेल तेच ऐकत राहणं. म्हणजे माझ्या कानाला आता दुसरं काही नको, जे काही येईल तेच. याचा अर्थ काय झालं की जे आवडीचं आहे तेच कानाच्या ठिकाणी ठेवेन. एरवी मनुष्याला काय, आता आपण कुठेही बसलो आणि कुणी जरी आपल्याशी बोलत नसलं तर चिमणे कावळे काही ना काहीतरी आवाज इकडचे तिकडचे येतातच, पण ते कोणी त्याला गृहीत धरत नाही. इतक्या चिमण्याचा आवाज आला, इतक्या कावळ्याचा आला, असं कोणी मोजमाप केलं का? किंवा लक्ष देऊन ऐकलं का? नाहीच. कारण ते होत असतं तेव्हा कान उघडे जरी असले तर ऐकून न ऐकल्यासारखं असतं. तसं इतर गोष्ट माझ्या दृष्टीने काही नाही. मी त्या कुठल्याही शब्दाला कानावर पडूसुद्धा देणार नाही. आले तरी ते शब्द आपोआप माझ्या कानापासून दूर जातील. फक्त काय ऐकायचं आहे? तुझंच गुणवाद. गुणवादात काय काय असतं? तर भगवंताचं चरित्र असतं, भगवंताच्या नामाचा महिमा असतो. त्याच्याशिवाय भगवंतानी ज्या लीला केल्यात त्या चरित्रात आल्यातच. पण भक्तासाठी काय काय केलं? म्हणून देव आणि भक्त ह्या दोघांच्यामध्ये जे काही घडतं ते सगळं गुणानुवादात असतं. म्हणून 3 गोष्टी झाल्या, देव, नाम आणि भक्त. तिन्ही गोष्टी आल्या. देवाबद्दलचं बोलणं गुणानुवादात आलं, नामाबद्दलचं आलं, भक्त म्हणजे संत महात्मे, संताबद्दलचंही बोलणं आलं. हेच फक्त मी कानी ऐकीन. आणिकाची वाणी पुरे आता. आणि दुसरं कोणी काही बोलू लागलं, वाणी याचा अर्थ बोलणं, दुसऱ्याचं बोलणं जे आहे त्याच्यासाठी आता काय आहे? पुरे आता. काय असतं की काय माणसं आपल्याजवळ येऊन बसतात, आपला काही संबंध नसतो, अशा गोष्टी बोलायला लागतात. आपल्याला आता वाटतं की झालं, आता थांबल, पण त्याचं चराट थांबतच नाही. आता ह्याला कसं गप्प बसवावं, काय म्हणावं हे कळत नाही. शेवटी काय होतं, आपणच तिथनं उठून जायचं. बोल, तुला बोलायचं असलं तर. मग दुसरे कोणी असतील त्याशी बोलल, आपण उठून जायचं. याचं कारण काय? आपल्याला ह्याचे काय, हे कुठलं काढतोय आणि काय बोलतोय काही नको. मनुष्याला बोलायचं झालं तर काय असतं, एक तर दुसऱ्याची स्तुती तरी करील, नाही तर निंदा तरी करील. ह्याच्याशिवाय काय? ह्याला चांगले चांगले म्हणल, त्यांना वाईट वाईट म्हणल. 2च गोष्टी ह्यांच्याजवळ आहेत. असलं ऐकून करायचं आहे काय? कोणाच्या निंदा, कोणाच्या स्तुती ऐकण्यापेक्षा भगवंताचं गुणानुवाद ऐकणं ही कानाला सवय लागली. त्यामुळे इतर जी वाणी, जे काही दुसऱ्याचं बोलणं आहे, जे वर्णन आहे, ते काही आता नको. मग याच्यासाठी कसं आहे, तर जसं बहिरा मनुष्य असतो की त्याला समोर कोण काय बोलतं आहे ते ऐकूच येत नाही, तसं झालेलं बरं. दुसऱ्याचं कोणाचं बोलणं चाललं की माझे कान बहिरे झाले तर हरकत नाहीत. कारण ते बहिऱ्या माणसाला जसं कानावर शब्द येत नाहीत, तसे ह्यांचं बोलणं माझ्या ठिकाणी यायचं नाही. आणि आपोआपच मग काय होईल, ते कान तिथं त्या वाणीपासून, त्या बोलण्यापासून गप्प बसतील. जेव्हा तुझं गुणवाद कोणीतरी सांगल तिथं मात्र मी लक्ष देऊन ऐकेन. करीन सेवा करे, चालेन मी पायी. आत्तापर्यंत आपण पाहत आलो कितीतरी शरीराचे अवयव भगवंताच्याच अभ्यासासाठी, दर्शनासाठी, नामासाठी, ध्यानासाठी घेतले. आता काय केलं? हातानेही घेतलं. करीन सेवा करे. भगवंताची सेवा, संत सेवा,
ही कशाने करायची असती तर सेवेसाठी जसं काया वाचा मन म्हणजे शरीरानं वाचेनं मनानं करायची. मग शरीरातलं काय असतं तर शरीर जसं आत्ता आपण पाहिलं की वाणी म्हणजे वाचा ही शरीराचंच अंग आहे. वाचेनं नाम तर घेईन पण हातही जे काही मला दिलेत ते सेवेसाठीच आहेत. मग जे जे काही करावं लागेल ती सेवा. कित्येक वेळा असं असतं की सेवा खूप करायची हो, आम्हाला सेवा आवडती, पण त्यांनी काय म्हणलेच नाहीत हे कर ते कर. आता ते कर म्हणत नाहीत म्हणून करत नाही असं नसतं. काय करावं हे आपणच ठरवायचं आणि सेवेला लागायचं. मग जी गोष्ट करणीय आहे ती करायला काहीच हरकत नाही. त्याच्यासाठी त्यांनी सांगावं मग आपण करावं असं काही नाही. मग जे काही असेल ते असेल. नाथांच्या तिथंसुद्धा काही असेच होते की त्यांच्या पोथीची वेळ होण्याच्या वेळेला यायचं, सगळे अंथरुणं अंतरायची, व्यासपीठ आणून ठेवायचं, ग्रंथ आणून ठेवायचे आणि मग काय आहे सगळे लोक यायचे आणि बसायचं. एखाद्या वेळेस काय व्हायचं की ते जे आहेत ते यायचे आणि ह्याचं उरकायचं नाही, अंथरूण टाकायला उरकायचं नाही. मग त्याने आल्यावर ह्यालाच वरडायचं, अजून काय करत होता इतक्या वेळ, तुला अजून कळलं नाही टाकायचं, म्हणजे हे काम ह्याचंच आहे, आपलं कामच नाही. असं काय केला त्याने ठरवलं, ह्याने आपलं हो जरा उशीर झाला हो टाकतो. म्हणजे आपण हे काही जी सेवा धारण केली त्याला कोणी चांगलं म्हणो किंवा वाईट म्हणो करायचं. आणि जेव्हा काही पोथीतले प्रश्न आले आणि नाथांनी थांबा आता म्हणले मी उत्तर विचारतो पण ज्याला नाव घेईल त्यांनीच. मग त्याला म्हणले तू सांग रे, मी सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर. तर हे म्हणले हे काय हे सतरांजा अंतरणारा, ह्याला काय यायचं आहे. पण त्यांनी बरोबर उत्तर दिलं आणि मग ह्यांना वाटायला लागलं आता किती ह्याला येतं आहे. म्हणजे सेवा करत असताना सहज त्या ठिकाणी काय होतं, भक्तीची निर्मिती होते, ज्ञान आपोआप वाढतं. याचं कारण का तर सेवा करणं म्हणजे नम्रता धारण करणं. ज्याचा अहंकार आहे, जो स्वतःला मोठा समजतो, आम्ही असे आम्ही तसे म्हणल्यावर ते कसा सेवा करेल. जो सेवेला आपण कोण आहे हे विसरतो तो सेवा करतो. म्हणून सेवा करणं हे एक दाखवलं. आणि चालेन मी पायी, शिवाय तिथं जाण्याकरता देव मंदिरापर्यंत चालत जायचं, संताच्या मठापर्यंत चालत जायचं, हे सगळं पायाचं आलं. हाताचं काम काय आलं, सेवा करणं. पायाचं काम काय आलं, तिथं जाणं. म्हणजे मग पाय सेवेलाच लागले, हातही सेवेला लागले. याच्या अगोदर आपण पाहिलं की जीभही आहे नाम घेण्याकरता, मुखही आहे आणि मग डोकं जे आहे ते त्यांच्या चरणावर मस्तक ठेवण्याकरता. हे जसं झालं तसं कान आले तुझं गुणानुवाद ऐकण्याकरता. आता जे काय हात आणि पाय हे केवळ तुझ्या सेवेकरता आहेत. आणिक न वजे ठाई तुझं विणं. आता ह्याच्याशिवाय नाही. म्हणजे मग अनेक ठिकाणं असतील, लोक काय करतात, मग तिथं करतात, मग हिथं का करत नाही. मग हिथं केलं म्हणून तुमचं काय बिघडतं आहे. ते म्हणले तुमचं काही असो, मला मी माझं जिथं ठरलं आहे तिथंच, दुसऱ्याचं नाही. हेच का नाही तेच का नाही उगाच लोकांनी आडवं घालायचं. मग तिथं करता तर दुसरीकडे करावं, सगळीकडं करावं. हे म्हणला काही असो, मला दुसरं काही नाही. आणिक न वजे, मला दुसरं काही नाही, फक्त काय असेल माझं जे आहे तेच. म्हणजे जिथं आपलं काय निष्ठा असते, श्रद्धा असते तेवढंच. दुसरीकडं आपली श्रद्धाच नाही, निष्ठाही नाही, मग दुसरे सांगतेत म्हणून काय झालं, तिथं काय आपल्याला करायची गरज नसते. तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी. आता झालं, शरीरात अनेक अवयव आहेत, पण सगळ्यापेक्षा श्रेष्ठ अवयव कोणता शरीरातला तर जीव. ह्याला अवयव का म्हणायचं, कारण जसा देह जागा होतो तसं जीवाचं कार्य चालतं. देह झोपला की जीवही झोपल्यासारखा वाटतो, म्हणून हा एक त्यातलाच भाग वाटला. पण आता त्या जीवाच्या ठिकाणी मी माझं जे काय असेल ते सगळं बाकीला ठेवलं आणि तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. म्हणजे मी आता
इतर काही बळी द्यायचं नाही, माझा जीव. ह्याचा अर्थ काय झाला? मी समर्पण झालो. मनुष्याच्या ठिकाणी सगळ्यात मोठा जीव आहे, तो बाकीच्या इंद्रियाला शरीराला चालवतो. मग जीवच समर्पित केल्यावर बाकीचं काय राहिलं? म्हणजे तिथं जे काय असेल ते झालं. ज्याच्या ज्याच्या ठिकाणी काय आहे की अहमपणा आहे, त्या सगळ्यात अहमपणाची जागा देह आहे, त्याला देहभाव म्हणतात. आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणाचा आहे तर जीवाचा आहे, तो जीवभाव आहे. मग जीवभाव जर भगवंताच्या चरणावर वाहिला तर देहभाव कसा राहील? कारण देहाला जे काही आवडतं ते जीवाला आवडतं, आपण असं ठरवतो. एखादी गोष्ट मिळाली नाही तर माणूस काय म्हणतो? माझा जीव तळमळला. म्हणजे मिळालं नाही कोणाला? शरीराला. तळमळ कोणाला झाली? जीवाला. म्हणजे हे जे काही त्याच्या ठिकाणी आहे ते त्यांनी जीवाला गृहीत धरलं. म्हणजे जीव आणि देह एकच आहेत. आपण धरतो, माऊली सांगतात का नाही, देहखंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परोती प्रमा जाऊन येदी. देह म्हणजेच आत्मा आहे, अशी आमची काय झाली? गृहीत समजूत झाली. पण देह आणि जीव वेगळा. कारण जीव कोण आहे तर या देहाचा कर्ता आहे. पण त्या देहाच्या कर्त्यालाच जर आम्ही समर्पित केलं तर काय राहिलं? मग तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी. तुझ्या चरणावर जीव पायी ठेवणं म्हणजे वाहिला. आता दुसरं काय? जे वाहिलेलं असतं ते काय माघारी आपल्याला घ्यायचं काय कारण आहे? जीव तिथं वाहिला आहे. आणि का ते काही देऊ कवणा. आता माझ्याजवळ उरलंच काय? तुकोबांत एका अभंगात सांगितलं की काय द्यावे यासी फावे उतराई ठेविता हा पायी. कारण तू केवढा मोठा आहे, माझा जीव केवढंच आहे. तू सगळ्या ब्रह्मांडाहून मोठा आहेस आणि माझा जीव देहापुरता. हे ठेविता पायी जीव थोडा. त्या जीवाला तिथं ठेवलं तर उगं एवढंच झालं. जसं अफाट समुद्र आहे आणि समुद्राला पाणी अर्पण केलं चमच्याने, आता ते एवढ्या मोठ्या समुद्राला चमच्याच्या पाण्याने काय व्हायचं आहे? तसं देवा तू केवढा मोठा आणि माझा जीव क्षुल्लक आहे. पण तेव्हा ह्याच्याशिवाय आता माझ्याजवळ काय राहिलं? मी माझ्या शरीराला जे कार्यकारीत ज्यांच्याकडून काम होतं ते सगळं तुला समर्पित केलं. शेवटी जीवही समर्पित केला. आता काय राहिलं माझ्याजवळ? म्हणजे मी तुला अर्पण करीन असं काही नाही. मी सगळं तुला अर्पण केले. तरी सांग, तुझ्या ठिकाणी जर काही असं वाटत असेल की अजून ह्यानी ही वस्तू मला दिलीच नाही, तीसुद्धा तुला मी द्यायला तयार आहे. पुढचा अभंग 227. माझे चित्त तुझे पाही राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा. चतुरा तु शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तूची विठोबा. करी तिमिराचा नाश उदयो होऊनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी. पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे. 4 चरणाचाच आहे पण चौकडीचा अभंग आहे. आता या अभंगात मुख्यत्व चित्ताला दिलं. चित्त काय आहे तर चित्त हे फार महत्त्वाचं आहे. एरवी आपलं चित्त भगवंताच्या चरणी लागलं तर खरा परमार्थ होतो. आणि चित्त जर भगवंताकडे गेलं नाही तर चित्त गप्प बसत नाही. ते काय करतं तर चिंता करतं. चित्ताच्या ठिकाणी चिंता आहे. कशाची चिंता आहे? 2 गोष्टीची चिंता आहे. एक मिळवायचं कसं आणि मिळवल्याला सांभाळायचं कसं. या 2 गोष्टीतच आपण गुंतलेलो आहे. हे कसं मिळेल, हे कसं मिळेल, ते कसं मिळेल, कोणाकडून मिळेल, काय काय करावं, मग पैसे असले तर किती पैसे लागतील, सगळं तेच. मिळवायची चिंता आणि आणल्यावर सांभाळायची चिंता. म्हणजे मनुष्याला काय आता काय आहे की बऱ्याचशा गोष्टी मनुष्याला काय आहे की सुधारणा झाली. नाही तर पूर्वी दावी दोरखंडसुद्धा कुठंतरी घरात ठेवावं लागायची. खुरपे विळेसुद्धा, कारण कोण उचलून नेईल त्याला काय. आता मनुष्याला सुबत्ता झाली त्यामुळे एवढं तेवढं आहे. ह्याच्यात काय आहे, जरी झालं असलं तरी चिंता काय कुठं सुटली का? ज्या वस्तूची किंमत कमी झाली त्या वस्तू बाहेर ठेवल्या आपण, पण ज्याची किंमत आहे त्याला कुठं बाहेर ठेवतो, त्याला आतच ठेवतो.
मग ते चित्त आहे आणि त्या चित्ताबद्दल आता ह्या अभंगात बोलतात. माझे चित्त तुझे पायी मागणी केली. काय मागणी केली? माझं चित्त तुझ्या चरणाजवळ तुझ्या पायाजवळ राहू दे. कारण ह्या चित्ताला तिथून दुसरीकडे जागा मिळाली की लगेचच संसाराचं चिंतन करतं, संसाराची चिंता करतं. राहे ऐसे करी काही. तर तसं करायला गेलो तर थोडे वेळ टिकतं, पण पुन्हा लगेच बाजूला निघतं. मनुष्याची एकाग्रता किती थोड्या वेळ एकाग्रता टिकते की लगेच तो दुसरा विचारात येतो. मग ते तिथंच राहील असं तू काहीतरी कर. धरोनिया बाही भवा तारी दातारा. तेव्हा या चित्तानं जर तुझ्या चरणाजवळ स्थान मिळवलं तरच हा भव जो काही आहे म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा याच्यातनं आम्ही बाजूला जाऊ. तूच ह्यातला दान देणार आहे म्हणून त्याचं नाव दातारा. तेव्हा धरोनिया बाही म्हणजे काय कर, जसं एखादा ऐकत नसला म्हणजे त्याच्या दंडाला धरतो आपण, चल उठ आम्ही तुला घेऊन जातो म्हणून जसं त्याला घेऊन जातो तसं चित्ताचं धर तू बाही दंड धर आणि घेऊन चल तुझ्या चरणाजवळ. तूच समर्थ आहे, तूच फक्त चित्ताला तुझ्याकडे वळवू शकतो. चतुरा तू शिरोमणी. मग आता ह्याला चतुर का म्हटलं? कारण जी गोष्ट करून घ्यायची असली तर ती अत्यंत चतुराईनं जो करतो, युक्तीने करतो त्याला चतुर म्हणतात. मग भगवंत हा चतुर आहे. कारण आत्तापर्यंत काय आहे की भगवंतानी ठरवलं की सगळ्या जीवाने माझ्याकडे यावं, पण सगळे जीव इतके बेरकेत की कधीच भगवंताकडे जात नाहीत. ते म्हणलं नका येऊ, तुमच्यापेक्षा मी चतुर आहे, तुम्ही जे जे कराल त्यात तुम्हाला दुःख ठेवतो. आता दुःखी सारखा व्हायला लागलं की देवा देवा म्हणतोच. म्हणलं मी मुद्दाम केलं आहे तुम्हाला. माणसाला वाटतं संसार देवाने दिला आणि मग दुःखच का दिलं, त्याच्याशिवाय देव आठवायचा नाही म्हणून. ही चतुराई म्हणून तू चतुर आहेस. आणि नुसता चतुर नाही, शिरोमणी. सगळ्या आत्तापर्यंत जेवढे चतुर आहेत त्यातलं तू श्रेष्ठ आहेस, तू सगळ्यातला श्रेष्ठ आहेस म्हणून चतुरा. एक मुलगा होता, राजाला आवडला, त्याने आपलं काय केलं, सभेत त्याला बसवलं. त्यालाच विचारायचे हे काय करू ते काय करू, त्याने उत्तर दिलं की त्या सल्ल्याप्रमाणे राजा करायचा. हे बाकीच्याला वाटलं हे काय पोरगं एवढंसं ना, आम्ही किती दिवस झालं राजाजवळ आहे, आम्हाला काहीच विचारा नाही, ह्याला कसं तरी आपण आता नापास करू ह्यातनं. मग एक जण उठला, एवढा हा हुशार आहे म्हणला, आम्ही विचारतो ह्याने उत्तर द्यावं. आता आम्ही इतके जण इथं बसलो आहे, कोणाच्या मनात काय काय चाललं आहे ह्याने सांगावं. ते उठून उभा राहिला की म्हणला सांगू का महाराज? म्हणजे सांग. सगळ्याच्या मनात आहे आपल्या राजाला भरपूर आयुष्य मिळावं. आता कोणाला ती कसे नाही म्हणतील, त्याला वाटतं राजाच्या पुढं नाही कसं. हे चतुर आहे. आणि चतुराई कशी असते, कोणत्या वेळेला करावी लागते हे तिथल्या तिथं असतं. माणसाला एखादी गोष्ट नंतर आठवते, आपण असं बोललोच नाही, आता काय करायचं आहे. मग त्यातला तू श्रेष्ठ आहे, शिरोमणी म्हणजे वरचा आहेस. गुणलावण्याची खाणी. आणखीन कसा आहेस, तो गुणवान तर आहेच आणि लावण्यवान आहे. कारण सगळ्या गोष्टी एकत्र येत नाहीत. एखाद्या पुरुष म्हणा एखादी स्त्री म्हणा लावण्यवती असते आणि गुण चांगले नसतात. काहीतरी बोलायचं करायचं त्याच्यामुळं गुण नाहीत चांगले. कोल्हापूरचे पूर्वीचे राजे होते, आता आहेत त्याच्यापेक्षा अगोदरचे. त्यांच्या मुलगी हिने काय करायचं, इंग्लंडला शिकायला ठेवली. तिला फडाफडा इंग्लिश बोलायला यायचं. इकडं आल्यावर मराठी नाही. मग ती दाई जी असायची काम करायची तिला मराठी शिकवायचं. मग आता दाई म्हणजे काय, गावातली काम करणारी इकडं तिकडं असणारी बाई. मग हिने दुसऱ्याची मराठी बोलायला लागलं की तिच्यासारखं बोलायचं. ह्यांना वाटायचं राजाची पोरगीनी असं काय बोलती. आता तिने शिकवलं आहे ना. म्हणून मग जरी असली चांगल्या कुळाची मोठी स्त्री लावण्यवती असली तरी गुण कुठं चांगले आहेत. म्हणजे हे सगळं एकत्र यावं लागतं. गुणही असावेत, लावण्यवान असावेत आणि नुसतं तात्पुरतं नाही, खाणी म्हणजे त्या ठिकाणी तिच्याजवळ ते भरपूर असावं. कामापुरतं असतं. जसं मुलगी बघायला आले, असं पाहुणे बसले की मुलीला आपलं हातनं पाण्याचा तांब्यान चहान, मग तिने उगं काय अगदी लकबीने यायचं, हळूहळू काय सगळ्याच्या पुढं काय नमस्कार काय. आणि लग्न करून घरी गेली की कळतं हिचा स्वभाव. म्हणजे तेव्हा कशी दिसली,
मी तात्पुरतं आहे, खाणी म्हणजे अंगचंच असलं पाहिजे, शिकवायची गरज नाही, असा तू आहेस. मुकुट सकळा मणी, आता तुझ्या मस्तकावर मुकुट आहे, तो कोण आहे तर सकळा मणी. मणी याचा अर्थ प्रकाश देणारा. तू कसा आहेस तर सर्वांना प्रकाश देणार आहे, म्हणजे तुझ्या पुढं जे जे येतील ते प्रकाशित होतील. धन्य तूची विठोबा, तेव्हा विठोबा तू धन्य आहेस. करी तिमिराचा नाश, उदयो होवनी प्रकाश, तेव्हा जे तिमिर याचा अर्थ अंधार. अंधार कशाला म्हणलं आहे? अज्ञान हा अंधार आहे. आमच्याजवळच्या अज्ञानाचा नाश कर आणि तिथं आत्मज्ञान दे. उदयो करी प्रकाश, आत्मज्ञानाचा प्रकाश दे. तोडी आशापाश, आशापाश म्हणजे हेच की जे संसारात गुंतून पडलं आहे, जो मोह आहे त्या मोहाला तोड. करी वास हृदयी, तो आमच्या हृदयात स्थान मिळवलं की काही नाही, मग आपोआप सुखी हो. सुखी झाल्यावर कशाला काय मागवायचं, इकडं तिकडं पाहायची काही गरज नाही. पाहे गुंतलो नेणता, तेव्हा मी ह्याच्यात कसा पडलो मला कळलं नाही, संसाराने मला कसं गुंतवलं आहे कळलं नाही. नेणता, सहजच काहीतरी चूक झाली न झालं. माझी असो तुम्हा चिंता, तेव्हा आता तुम्हीच चिंता करा आणि मला ह्या गुंतलेल्यातनं काढा. तुका ठेवी माथा, त्याकरता तुकोबाराय म्हणतात की देवा तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो, पायी आता राखावे. तेव्हा चित्त तुझ्याच मदतीनं तुझ्या ठिकाणी स्थिर होईल, असं तू कर. असाच तू करणारा समर्थवान, चतुर आणि शिरोमणीच आहेस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.